एक 10 मिनिटं कोणीही कोणाशी बोलायचं नाही. या साधना संमेलनात आपण कालपासून जो काही एक विषय घेतोय अभ्यासासाठी, त्याच्यामध्ये की आपण ह्या गुरुमार्गाकडे आलो, एक जीवनातला अनेक प्रश्न घेऊन कुठेतरी आपल्याला ह्या मार्गाची ओळख करून दिली, ज्याने त्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला ओळख करून दिली आणि अशा पद्धतीने आपण या कार्यामध्ये आलो. सर्वात प्रथम अनेक प्रश्न, आपल्या जीवनात असणारा अनेक प्रश्न हा प्रधान होता. आजही आपल्या जीवनामध्ये प्रश्न असतील, असणार नाही तसं होणारच नाही. जिथे जीवन आहे तिथे प्रश्न आला, परंतु आज तो प्रश्न आपल्या जीवनामध्ये प्रधान वाटतोय का? नाही वाटत. आज अनेक गुरुबंधू भगिनींना भेटल्यानंतर समजतं की आज जी काही प्राप्त परिस्थिती आहे किंवा ज्या काही अडीअडचणी आहेत, त्या अडीअडचणींचा सामना करण्याचं किंवा त्या अडीअडचणींना फेस करण्याचं किंवा त्या अडीअडचणीसाठी सद्गुरु कृपा आशीर्वादाने त्यांना जे काही सामर्थ्य मिळतं त्याच्यामध्ये त्या व्यक्ती त्या आधारावरती उभ्या असतात की माझ्याबरोबर दादा आणि बाबा, की तो आज ती अडचण किंवा आज तो प्रश्न आहे तो आपल्याला प्रधान वाटत. पण काही काळापूर्वी त्या प्रश्नाव्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये दुसरं प्रधान हे काहीही नव्हतं. आपण अनेक जण करतो की सत्पुरुषांनी अनेक चमत्कार केलेले असतात किंवा आपण ते पुस्तक रूपाने गोष्टी रूपाने वाचतो की त्यांनी चमत्कार केले. पण आज जर आपण आपल्या जीवनाचा जर अभ्यास केला तर आपल्या जीवनामध्ये गुरुनी हे जे काही काय केलेलं आहे, स्थित्यंतर केलेलं आहे, हा सगळ्यात मोठा चमत्कार नाही का? की ज्या एका प्रश्नाने आपण कार्यक्रमावरती आलो, मग ही हळूहळू या मार्गाची आपल्याला गोडी कशी लागली? सुरुवातीला आपण आरतीमध्ये अनेक वेळेला मांडी बदलली असेल, कधी संपते, किती आरत्या म्हणतायत, काय, अशा पद्धतीत हळूहळू हा जो काही आपल्यामध्ये बदल झाला हा कोणी केला? इथं कुठलीही गोष्ट कंपल्सरी नाही. सांगितलंय का कोणाला तुमची इथं हजेरी घेतली जाईल इथं आल्यानंतर? नाही. हे असं कार्य आहे. त्यामध्ये हळू एका दिवसात हा आपल्यामध्ये बदल झाला नाही. पण हे जे काही स्थित्यंतर झालं हे कसं झालं? तो गुरुकृपा आशीर्वादाबरोबर हा जो काही एक आपण जीव म्हणतो, जो काही आपण जीव म्हणून जन्माला आलेला असतो, त्या जीवाला ही तळमळ आहे की आपल्याला विकसित अवस्था करून घ्यायची आहे. जीव, जीवात्मा, आत्मा, परमात्मा या ज्या काही परमार्थात जी काही विकसित अवस्था आहे तो आपल्याला, तो जो काही जीव आहे तो आपल्याला आतून काय करत असतो? जागा करत असतो. आता त्या परत्वे आपण ऐकतो का स्थूल देहा परत्वे आपण ऐकतो? तो पण अभ्यासासारखा विषय. आणि ही दैहिक शक्ती आणि आत्मिक शक्ती ह्या ज्या काही दोन आपल्या शरीरामध्ये शक्ती आहेत, ती काल सांगितलं की बालपणापासून हे संस्कार का आवश्यक आहे? तर दैहिक विकास आणि आत्मिक विकास हा त्या बालकाचा लहानपणापासून समतोलपणे व्हावा. आज दैहिक विकासासाठी आपण जे बाजारात टॉनिक दिसेल ते आणतो किंवा त्यांना योग्य पद्धतीने आहार दिला, कपडाला, हे सगळं आपण करतो. त्या बालकाच्या दैहिक गरजा आपण पुरवतो, हो की नाही? त्या ह्याच्यासाठी आपण सर्व काही करतो. पण ह्या देहाच्या आतमध्ये जो काही दैहिक विकासाबरोबर ज्या आत्मिक विकासाची गरज आहे, बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत हा जो काही आत्मिक विकास आहे, हा आत्मिक विकासाची सुरुवात बाल्यावस्थेपासून जर आपण करून दिली तर पुढं ते बालक किंवा या जगामध्ये जे काही बाहेर आकर्षित होणारं जे जग आहे त्या जगामध्ये निश्चित जीवनाची भूमिका घेऊन ते बालक किंवा ती मुलगा मुलगी कोण असेल ते उभं राहतं. की आज अनेक आपण
प्रत्येक जण आईवडील आहोत आपल्या बालकाने, आणि प्रत्येक आईवडिलांची इच्छा काय असते की आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, ही असते आणि असायलाच पाहिजे. परंतु ह्या सगळ्या ज्या काही प्रत्येक आईवडिलांच्या ज्या काही इच्छा असतात आपल्या पाल्याविषयी, आपल्या बालकाविषयी, त्या नुसत्या इच्छा अपेक्षा मनात ठेवून त्या साकार होऊ शकत नाहीत. साकार कधी होतील त्या? पण ह्या ज्या काय आईवडिलांची इच्छा अपेक्षा असतात ह्या अधिकाधिक अहिकावरती असतात की माझा मुलगा किंवा मुलगी उद्या शिकली की ती ह्या ब्रांचला जाईल, मग ग्रॅज्युएट होईल, मग अमुक शिकेल, मग त्याला एवढा पगार मिळेल, किंवा त्याची जी काही ह्या बुद्धीपर्यंत त्याला जी काही एक पोस्ट मिळणार आहे, हा सगळा प्रवास तो असतो ना की बाबा त्याला तो एवढा शिकला किंवा असा होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, वकील होईल, जज, जे जे काही आई वडिलांच्या ज्या काही इच्छा असतात की ते त्या बालकाच्या जीवनामध्ये साकार करू इच्छितात. पण नुसत्या इच्छा अपेक्षा साकार ठेवून होतच नाही. पण त्यावेळेला ज्या वेळेला त्या जीवनाचा पाया परमार्थावर अधिष्ठित असेल त्यावेळेला दादा म्हणतात की नुसत्या ह्याच जीवनाचे काय, पुढच्या अनेक जन्माची तरतूद करण्यासाठी गुरु तयार आहे, परंतु त्याकडे आपलं लक्ष जात नाही. म्हणून लहानपणापासून जो ज्ञानसंवेदना वर्ग आहे की त्या ज्ञानसंवेदना वर्गामध्ये सुद्धा परमार्थ प्रश्नावली जी आहे, किती जणांना माहिती आहे परमार्थ प्रश्नावली? हात वर करा. विजय मोठा ती किती वेळा वाचतो आपण? किती वर्षांना आपण वाचली नाही? माझ्या सकट किती वर्षात आपण ते परमार्थ प्रश्नावली वाचली नाही? गुरुदास वास्तविक काय सांगितलेलं आहे की ही जी काही परमार्थ प्रश्नावली आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ती रोज रात्री झोपताना ती जी काही परमार्थ प्रश्नावली आहे त्याचे प्रश्न वाचून त्याची उत्तरं स्वतःलाच द्यायची आहेत आणि तिथं प्रामाणिकपणे कबूल करायची की आपल्या आजच्या दिवसामध्ये ज्या ज्या काही माझ्याकडनं चुका घडल्या. पहिलाच प्रश्न वास्तविक आपल्याला संबंध आयुष्यात पूर्ण होण्या इतका आहे. मनोनिग्रह करण्याजोगे किती प्रसंग आज घडले आणि किती प्रसंगात निग्रहाचा प्रयत्न यशस्वी झाला. पण ते जी काही सगळे त्याच्या खाली जे काही प्रश्न आहेत ते किती महत्त्वाचे आहेत. तर त्या प्रत्येक प्रश्नावर त्या सगळ्या गोष्टींवरती आपल्या जीवनाचा पाया हा ऐहिकावरती न उभारता पारमार्थिकावर उभा राहणार. मग अशी मीनाक्षी जागा बदलली का? मग अशी जी काही आई वडील आपल्या बालकांचं जीवन उभारू इच्छितात, पण त्यासाठी त्याला ज्या काही आत्मिक विकासाची गरज आहे त्याकडे लक्षच जात नाही. आज जे जे काही अहित दिसते किंवा जे जे काही बाजारामध्ये दिसते ते बालक जे जे काल सांगितलं जे जे काही मागते ते आपण पुरवतो. मग ह्याच्यातनं त्यांना सबुरीची शिकवण कधी देणार आपण? ठीक आहे द्यायची त्यांना, पण त्याच्या तोंडातून ते वाक्य बाहेर येतं कधी आणि त्याच्या आत मी ते अशा पद्धतीने जर आपण त्यांच्या अनावश्यक गरजा वाढवल्या तर की तुम्ही कितीही पैसा घरामध्ये मिळवून आणला तरी तो पैसा पुरणार नाही. म्हणून काल जो आपण शेवटी विषय घेतला होता की आपल्या 2 पिढीची तरतूद पूर्ण होईल इतकं सगळं देऊन आपल्याला या भूतलावरती पाठवलेलं असताना जीवनाच्या अर्ध्यावरच आपल्याला कमतरता का भासावी? याला कारणीभूत आपणच आहोत. या जे काही आपण अनावश्यक गरजा वाढवलेल्या आहेत आणि ते किती वाढवले आहेत की त्याला प्रमाणच नाही ना. रोज या बाह्य जीवनामध्ये ज्या काही नवीन गोष्टी येतात मग कुठे थांबायचंय मला? तर हे जे काही आहे हे सगळं पुढे गेल्यानंतर आणि हे सगळं काय आहे हे सगळं वासनापर्यंत आपण घेत असतो. हे दिसलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे आणि पाहिजे म्हणजे खरी गरज नाही आहे, पण ते दुसऱ्याकडे आहे ना. मग माझ्याकडे नाही असं कसं आहे? मग दुसऱ्यापेक्षा अधिक वरच्या अजून काय म्हणतो आपण त्याच्यापेक्षा सुपेरियर मला जर काही घेता आलं खरी गरज किती आहे आपल्याला? अन्न वस्त्र आणि निवार आहे आणि मग ते सगळं घेतल्यानंतर ठेवायला लागलं मग घर लहान पडते म्हणून घर मोठं हे घर मोठं करण्यापेक्षा मन मोठं करूया ना की जे काही मला गुरुकृपा आशीर्वाद आणि अपेक्षेच्या पलीकडे मिळालेलं आहे त्याचा मी जनकल्याणासाठी उपयोग करेन. तर त्या अहिकामध्ये मी अधिकाधिक पुढून शेवटी अहिक जीवन आहे सगळं इथं सोडून जायचंय एक नाही दिवशी.
त्यातलं काहीही आपल्या बरोबर येणार नाही. एवढं सांगितलं की दादाने कधीही असं सांगितलं नाही की हे करू नका ते करू नका, सगळं करा, पण ते त्याचा उपभोग किंवा त्याचं प्रमाण किती वाढवायचं जीवनामध्ये. कारण अशा पद्धतीने ज्या स्त्री आणि श्री लक्ष्मी आणि श्री सरस्वती आपण म्हणा की जो लाभ गुरुकृपा आशीर्वाद आणि गुरुनी अतिशय कष्टातनं साध्य करून आपल्याला दिलेला आहे, ती लक्ष्मी अशी आपण व्यर्थ खर्च करायची का? का तर केवळ मी 4 लोक चांगलं दिसावं, मला सगळ्यांनी माझं स्टेटस काय आहे ते एकदम हे करावं, ह्याच्यासाठी खर्च करायचे. मग त्यामध्ये अन्न जे आपण म्हणतो, अन्न वस्त्र निवारा, ह्याच्यासाठी सुद्धा इतक्या सोप्या गोष्टी आहेत की जे काही आपण धनधान्य आणतो किंवा जे काही आज आपण आपल्या ज्या दैनंदिन ह्या ज्या काही गरजा आहेत त्या प्रित्यर्थ जे काही आणतो, सगळ्यात सोपं जाणारे काय सांगितलं बघा. आज आपण जे काही असेल, धनधान्य असेल, भाजीपाला, आपण परत विमोचनावरती येणार आहोत गुरुदास, पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे दादानी जे आपल्याला सांगितलेले की हे जे काही आपण सगळं आणतो, मागच्या सगळं साधारण समय मला वाटतं मी सांगितलेली गोष्ट की हे कुठून येतं आपल्याला काही माहिती नाही. कोणाचं शेत आहे, काय आहे, त्याच्यात काय प्रतिकूल अनुकूल आहे, त्याला काही माहिती नाही. आपण पैसे देतो आणि ते घेऊन येतो घरी, होय की नाही. पण ते जे काही आपण अन्न सेवन करतो ते किती महत्वाचं आहे की त्या अन्न सेवनाचा संबंध गत जन्माशी आहे, ह्या जन्माशी आहे आणि पुढच्या जन्माशी आहे. आणि ज्यावेळेला आपण हे गुरुप्रसाद मधलं आपण वाचू तेव्हा लक्षात येईल की असा आहार आपण आस्था काय घेतलेलाच नाही. त्यामुळे हे जे काही आपण धनधान्य घरी आणतो, जे काही घरी आणतो ते घरी आणल्यानंतर जर आपण आपल्या देवाच्या समोर ठेवून त्याच्यावरती हळद कुंकू नमस्कार करून ते आपण आपल्या रोजच्या वापरात घेतो, फरक काय होतो तो बघायचा आपल्यावरच की ते जे काही आपण अन्न सेवन करतो ते गुरुकृपा आशीर्वादाचं असतं. आज आपण देवाला नैवेद्य दाखवतो, काय दाखवतो? देव जेवतो, देव एखादा पेढा टाकतो तोंडामध्ये समोर ठेवलेला, ते असतं तर आपण ठेवलंच नसतं, आहे की नाही. आज आपण जो काही देवाला नैवेद्य दाखवतो हा का दाखवतो तर हे जे काही आपण तिथं अन्न शिजवलेलं असतं, स्वयंपाक करत असतात, त्या अन्न सेवनामध्ये अनेक प्रकारचे दोष धारण झालेले असू शकतात की आपण स्वयंपाक करत असताना आपल्या इच्छा